सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकीला पडतो. तर आज आपण अगदी 1 कप गव्हाच्या पिठापासून पोटभर नाश्ता हा फक्त 15 ते 20 मिनिटात बनवून तयार करू शकतो. चला तर ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. आपल्याला आजची ही रेसिपी बनवण्यासाठी लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा. त्याचबरोबर 3 चमचे इथं मी दही घेतलेलं आहे. दही नसेल तर ताक घेतलं तरी चालेल आणि स्किप केलं तरी चालेल. तर तुम्ही या जागी पाण्याचा वापर करू शकता, काहीही फरक पडत नाही. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे 1 कप गव्हाचं पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याचबरोबर रवाही त्यामध्ये ॲड करूयात आणि हे 3 चमचे दही त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत एक स्मूथ बॅटर बनवायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी ॲड करा म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आणि नंतर आपल्याला पाणी ॲड करता येतं. मी थोडं थोडं पाणी ॲड करून सगळ्या गाठी मोडून घेतल्या आहेत आणि आता आपल्याला पातळ असं बॅटर तयार करायचं आहे धिरड्यांसाठी. तर हे बघा, अशा प्रकारचं एक बॅटर तयार करायचं आहे आणि याला आता आपण साईडला ठेवणार आहोत 10 ते 12 मिनिटासाठी. म्हणजे हे मस्तपैकी दही टाकल्यामुळे फर्मंट होईल. तोपर्यंत आपण एक कढई घेऊयात, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची. तडतडली की त्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत, ज्याही तुमच्याजवळ अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकतात. इथं मी एक मिरची कट करून घेतली आहे, त्याचबरोबर एक मोठा कांदा, गाजर आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर आपल्याला एक एक परतून घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण एक मिरची कट करून घेतलेली ती तेलात टाकून घेऊयात. नंतर त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा आणि एक मोठा चिरलेला टोमॅटो अगदी 1 मिनिटासाठी परतून घेऊयात आणि त्यानंतर जे किसलेलं गाजर आहे ते टाकून अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. ते परतून झालं की याला आपण थंड करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते मस्तपैकी फुललेलं आहे, छानपैकी मऊ झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी. तर सगळ्या भाज्या याच्यामध्ये आता ॲड करूयात. तुमच्याजवळ ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही इथं तेलामध्ये परतून टाकू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे बारीक चिरलेली. अगदी पाव चमचा इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ याच्यात मी ॲड केलेलं आहे. आणि हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, कारण धिरड्यासाठी आपल्याला थोडंसं पातळच लागतं. तर तव्याला तेल लावून घेऊयात चांगल्या प्रकारे आणि हे धिरडं अशा प्रकारे तव्यावर सोडून घेऊयात. तर पळीच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे धिरडं सोडू शकता. तर पातळ बॅटर बनवायचं म्हणजे जे धिरडं आहे ते एकसारखं पसरलं जाईल तव्यावरती. तर 1 मिनिट आपल्याला अजिबात हात लावायचं नाही, झाकून ठेवून वाफवून घेऊया त्याला अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं जे धिरडं आहे मस्तपैकी वाफवलेलं आहे. तर या धिरड्याला आपण सराट्याच्या साहाय्याने काठ्याने सोडून घेऊया आणि नंतर याला पलटून घेऊयात. खूप सहज पलटलं जातं. तुम्ही जर गडबड केली तर ते मोडतं, म्हणून 1 ते 1.5 मिनटं अजिबात त्याला हात लावायचा नाही. नंतर पलटायचं, दोन्ही साईडने मस्तपैकी भाजून घ्यायचं अशा प्रकारे आणि काढून घ्यायचं. तुम्ही याला गरमागरम खाऊ शकता. लगेच दुसरंही मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे की कसं बनवायचं. तर तेल डबल आपण तव्यावर टाकलेलं आहे, मस्तपैकी जास्त तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि दुसरं धिरडं अशा प्रकारे टाकून घेतलं आहे मी. तर जिथं जिथं तुम्हाला असं खुली जागा वाटते तिथं तिथं थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि अगदी जाळीदार असं धिरडं तयार होतं. यालाही थोडा वेळ 1 ते 1.5 मिनिटं झाकून ठेवूयात. 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. याला आता पलटून घेऊयात. तर बघा, आपल्या धिरड्याला मस्त अशी जाळी आलेली आहे. वरतूनही थोडंसं तेल लावून आपण याला मस्त खरपूस असं भाजून घेऊयात. भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात प्लेटमध्ये आणि तयार आहेत
गव्हाचे धिरडे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही याला खाऊ शकता. खूप जाळीदार असे धिरडे तयार होतात आणि 1 कप गव्हापासून साधारण 8 ते 9 धिरडे तयार होतात. म्हणजे सकाळचा नाश्ता सगळ्यांचा, जवळपास 3 माणसांचा सहज होतो. तर धिरडे कसे झाले हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.